हॅलो गाईज, कसे आहात सगळेजण. आशा करते की सगळेजण ठीकच असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर चला आता बघूया आपण नवीन रेसिपी. नवीन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना, आपण मी बनवते त्यामुळे. तर मी आता मटरचं सीझन आलेलं आहे, तर मटरच्या सीझनमध्ये एकदा तरी आपण मटरची चटणी बनवतोच, ठेचा चटणी. तर मी तेच बनवणार आहे माझ्या सिंपल पद्धतीने. आणि तुम्हाला कसं वाटते माझी रेसिपी नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण सुरुवात करूया. हे बघा, इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर. तवा पण छान तापलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा, ती मिरच्या घेतलेल्या आहेत मी. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जास्त कमी करू शकता. आमच्याकडे थोडा ठेचा म्हणल्याच्या नंतर थोडा तिखटच चांगला वाटतो, त्यामुळे मी इथे मिरच्या इतक्या घेतलेल्या आहेत. तरी असे छान तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. आणि भाजताना ना तडतडतात ह्या मिरच्या. हवं तर त्याचे शेंडे त्याचे थोडे काढून टाकू शकता तुम्ही. मी ते काढलेलं नाही. अशा पद्धतीने मिरच्या छान भाजून घ्यायच्या आपल्याला. छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. आता हे मिरच्या पण भाजत आहेत, यामध्येच मी लसूण घालणार आहे. हे बघा, लसूण पण खूप सारा एक गड्डी घेतलेला आहे मी. लसणाचा पूर्ण एक गड्डा घेतलेला आहे मी. हे बघा, लसूण छान लागतो ठेच्यामध्ये, त्यामुळे लसूण जास्त वापरायचा. लसूण कच्चा पण टाकला तरी ना असं छान लागतो, पण मी भाजते थोडं, कारण की लसूणचा कच्चा पण थोडा जाईल आणि छान असं सगळं सामान भाजलं जाईल. आपल्याला परत एकदा फ्राय करायचंच आहे, त्यामुळे भाजून घेते मी ते. हे बघा, मिरच्याला पण छान असे डाग पडलेले आहेत, बघू शकता. आता आपण काढून घेऊया मिरच्या आणि लसूण काढून घेऊया आपण. हे बघा, अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता लगेच मी याच तव्यावर मटर पण भाजून घेते. हे बघा, हे असे मटर घेतलेले आहेत मी, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे मटार ना भाजताना उडतात बघा, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. हे बघा, मटर मी टाकलेले आहे. यावरती पण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहे. तेल टाकल्याच्या नंतर ना छान मटर भाजल्या जातील. आणि मटर जास्त फास्ट करून भाजायचे नाही, कमी करूनच भाजायचे आहेत. कारण की जास्त कमी पण नाही, मीडियम याच्यावरती भाजायचे आहे जास्त करून, कारण की ना आतमधून भाजल्या जातील मटर आपले. छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आतमधून पण भाजले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण मटर छान भाजून घेणार आहोत. बघा, तुम्हाला आवाज पण येत आहेत. आमच्याकडे गणपती विसर्जन होत आहे ना, त्यामुळे विसर्जनासाठी ते डीजेचा आवाज येत आहे. तुम्हाला माझा आवाज येतो का नाही माहिती नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मला हलवत राहायचं आहे आणि छान मटर भाजून घ्यायचे आहे. असं छान असं हलवत राहायचं आहे मटरला. बघा, हे छान डाग पडत आहेत आपल्या मटरला. मटारची चटणी खूप छान लागते. मटरचा ठेचा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते, तोंडी लावण्यासाठी पण. तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटते आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. बरेच जण बनवतात ठेचा, आपण वेगवेगळ्या पद्धतीने, सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. काही चूक झाली असेल ते पण सांगत जा. बघू शकता तुम्ही, मटारला पण छान असे, आपल्या वटाण्याला पण छान असे डाग पडलेले आहेत.
छान आपले मटर आता छान भाजत आलेले आहेत. आपण आता काढून घेऊया, हे थंड करण्यासाठी ठेवूया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. टम्म फुगलेले आहेत वाटाणे आपले आणि छान वास पण येतो मस्त लगेच. अशी तुरीच्या शेंगाची छोल्याची पण आमटी ठेचा बनवतो आम्ही, सॉरी. तर ते पण अशाच पद्धतीने बनवतो, खूप छान लागते. त्याचा व्हिडिओ मी बनवलाच नाही कारण की इकडे आम्हाला शेंगा भेटल्याच नाही खायला, त्यामुळे गावाकडं असलं की बनवतो आम्ही खूप. तर हे बघा आता काढून घेणार आहे मी, हे याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी. बघू शकता आता हे मटारना मी भाजून घेतलेले आहेत, थंड करायसाठी ठेवलेले आहेत मी. थंड केल्याच्या नंतर आपण आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता मग मी ना थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही आता हे मटार आणि हे सगळं आपलं भाजलेलं सगळं अन्न थंड झालेलं आहे. मी आता हे मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि दळणार आहे. तर तुम्ही ना मिक्सरच्या ऐवजी उकळीमध्ये पण कुटू शकता. माझ्याकडे पण आहे ही उकळी, पण मी यामध्ये नाही कुटणार कारण की जास्त वेळ लागते कुटायला, म्हणून मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी हे बघा खूप सारा धनिया टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ पण घालायचं आहे यामध्ये. मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर हे बघा मी इथे मीठ इतकं घातलेलं आहे. यामध्ये जिरे पण तुम्ही टाकू शकता, पण मी नंतर जिरे टाकणार आहे फोडणीमध्ये. जिरे पुन्हा फोडणी देताना मी जिरे टाकणार आहे त्यामुळे. तर हे बघा आता मी हे मिक्सरमधून काढून घेते. यामध्ये ना पाणी घालायचं नाही आहे मिक्सरमध्ये दळताना. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे. मिरची पण ठोकर आणि वटाणे पण आपले छान असे जास्त बारीक करायचे नाही आहे. थोडे अदर कच्चे राहिले तरी चालेल. अशीच चटणी खूप छान लागते. एकदम बारीक आपण जर पिसलं ना, तर दळलं ना मिक्सरमध्ये, तर ते खायला पण चांगलं लागत नाही आणि एकदम चव गेल्यासारखी होते. तर त्यामुळे हे अशा पद्धतीनेच आपल्याला इतकं ठोकर असंच आपल्याला दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे मिक्स. आता मी ना हे बघा तवा ठेवलेला आहे, यावरती मी आता ही फ्राय करून घेणार आहे. हे बघा गॅस चालू केलेला आहे, तवा पण छान असं तापलेला आहे. आपण आता यावरती तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं. हे बघा तेल टाकलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाहीतर तुम्ही पुन्हा फोडणी पण नाही दिली तरी चालेल. अशी चटणी खायला पण खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. पण आम्ही देतो अशी. परत ज्याला जास्त तेल नाही आवडत ना, त्यांनी असंच खाल्लं तरी चांगली लागते, कारण की आपण अगोदर तेल टाकून सगळं भाजून घेतलेलं आहे ना, त्यामुळे खाऊ शकतात. पण मी पुन्हा एकदा फोडणी देते. कोणत्या पण ठेच्याला मी असंच करते. तरी बघू शकता तुम्ही. आता मी तेल गरम झालं ना, त्यामध्ये थोडेसे राई आणि जिरं घालते. जिरे पण घालायचे आहेत थोडेसे. हे छान तडतडलं ना, आपण यामध्ये हे केलेलं मिश्रण टाकून द्यायचं आहे. बघू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी घालायचं नाही अजिबात. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता छानपैकी आपण भाजून घेणार आहोत या ठेच्याला.
थोडंसं म्हणजे थोडंसं सुक्कट होईपर्यंत, तेलात छान मिक्स झालं ना सगळं, तोपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. नंतर आपला ठेचा तयार झाला आहे. तुम्ही खाऊ शकता, मग नंतर भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत, डाळ भातासोबत तोंडी लावायला खूप छान आणि टेस्टी लागते. आणि मटरचं सीझन आहे आता, त्यामुळे नक्की बनवा तुम्ही एकदा. हे बघा किती मस्त दिसत आहे बघा. लसूण पण आपला छान असा बारीक, जास्त बारीक झालेला नाही आहे, थोडासा दाताखाली आला तर चांगला वाटतो, खूप छान टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने तर आपण हे छान भाजून घेऊया. बघू शकता तुम्ही आपलं छान आता हे वाटण ठेचा आपलं छान सुक्कट झालेला आहे. आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. बघू शकता किती छान असा ठेचा दिसत आहे आणि तोंडाला पण एकदम पाणी सुटलेलं आहे, कधी खाऊन से असं झालेलं आहे. बघू शकता किती मस्त तयार झालेला आपला ठेचा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. बघू शकता तुम्ही. आता मी याच प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. ठेचा भाजताना ना ठसका पण लागतो, जितका चवदार लागतो ना तितका ठसका पण लागतो हे करताना. बघू शकता आपला झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त तयार झालेला आहे. कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यावरून ना तुम्ही धनिया पण टाकू शकता. मी टाकलेलं नाही कारण की सगळं हिरवं हिरवंच आहे ना, आपण अगोदर मिक्सरमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे मी त्यानंतर टाकलेलं नाही. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी टेस्टी आपला ठेचा तयार झालेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू. बाय बाय.